सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महिलांवर मुलींवर राज्यात अत्याचार वाढले आहेत। बदलापूरमध्ये ज्या आपटेच्या शाळेत चिमुकलीवर अत्याचार झाला ती शाळा RSS ची होती, तर विशेष बाब म्हणजे त्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाला आहे तो प्रकरण विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपविण्यात आले असून मुलीला ज्या इजा झाल्या आहेत त्या इजा सायकलने झाल्या आहेत असे उज्ज्वल निकम कोर्टात सांगतात। त्यामुळे पीडितेला खरंच न्याय मिळेल काय? याला कारण म्हणजे सरकारी वकील हे भाजपाचे लोकसभेत उमेदवार होते, त्यामुळे केंद्रात भाजपाची सत्ता आहे, राज्यात महायुतीची सरकार आहे। सरकारला वाचविणारा सरकारी वकील हा जनतेच्या पैशाची उधळण करीत असल्याचे नाना पटोले म्हणाले। सरकारचं हे फेल्युअर आहे आणि मी आताही पण बोलतो, कालही बोललो होतो की ती शाळा होती ती RSS ची आपटेंची शाळा आहे। मूर्तिकार होता तोही आपटे होता आणि महात्मा गांधीला खून करण्याचं जे षडयंत्र जे तयार केलं गेलं होतं त्याच्यामध्येही एक सदस्य आपटेच होता। ही जी लिंक आहे आपट्यांची ही त्यावेळेसही होती, आजही आहे। महाराजांचा अपमान करणं हे पेशवाई आणि RSSचा ही परंपरा राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रकार घडते आहे। शाळेमधल्या मुली असुरक्षित आहेत, शाळेतल्या मुली आता शाळेत जायला घाबरतात आहेत आणि रोज घटना ह्या चाललेल्या आहेत। एकच बदलापूरची घटना नाही, सातत्यानं महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये हे घटना चाललेल्या आहेत आणि सरकार उत्तर देताना सांगतं की विरोधक राजकारण करतात आहेत। आता यांचा जो सरकारी वकील आहे उज्ज्वल निकम तो सांगतो की त्या मुलीला जो काही तो मार दिसतो आहे तो सायकलचा आहे। आता असे विद्वान सरकारी वकील भाजपचे जे उमेदवार होते ते राहतील तर सरकारचा बचाव करेल, पण ज्या मुली ज्या उद्ध्वस्त झालं त्यांचं जीवन, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, त्यांना न्याय कोण देणार? सरकारला वाचवणारा सरकारी वकील जनतेच्या पैशाची उधळपट्टी करतो आहे, पण ज्या मुलींचं जीवन उद्ध्वस्त झालं त्यांना कोण न्याय देणार? त्या कुटुंबाला न्याय कोण देणार? हा प्रश्न आता महाराष्ट्राची जनता त्यांना विचारत आहे। GB न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा आपली बातमी, GB न्यूज भंडारा।